काय करणार, घरात नारळ इथे तिथं पडतो. एकच नारळ ठेवायचा कुठे प्रश्न मला पडला आणि लगेच डोक्यात एक विचार आला. अरे यार, आपण त्या नारळाची छान अशी चटणी बनवू शकतो ना. मग त्यासाठी मी ते 1 वाटी शेंगदाणे, 10 ते 12 मिरच्या आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून मग लगेचच छान असा नारळ फोडून घेतला. त्याचे 2 आतमधून भाग केले आणि चाकूच्या सहाय्याने तो सर्व नारळ असा अलगद त्याचे तुकडे तुकडे करून त्या नारळाच्या बाहेर काढून एका प्लेटीमध्ये साईडला केले. मग त्या चाकूच्या सहाय्याने त्याचे पाठीमागचा सर्व भाग काढून घेतला, जेणेकरून आपल्या चटणीमध्ये तो असा खरखर नाही लागणार आणि नारळाची चटणी अशी एकदम सॉफ्ट. त्यासाठी पाठीमागचा भाग काढणे हा खूपच गरजेचा असतो. मग सर्व भाग त्याचा काढून झाला की मग नारळ असा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतला, जेणेकरून तो सर्व असं काळं काळं त्याच्यावरचं निघून जाईल. मग त्याच चाकूच्या सहाय्याने त्या नारळाचे असे एकदम छोटे बारीक बारीक असे काप करून घेतले, जेणेकरून तो आपल्या मिक्सरमध्ये सहज आणि इझिली बारीक होऊन जातो. नाहीतर तुकडे जाड ठेवल्यास ते मिक्सरमधून नाही निघणार. त्यासाठी बारीक करणं हे गरजेचं असतं. मग लगेचच ते बारीक सर्व तुकडे झाले की ते सर्व एक प्लेटीमध्ये साईडला करून घेतले आणि लगेचच एक गॅसवर कढई तापत ठेवली. त्या कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकून त्याला छान असं हलवत राहायचं. जोपर्यंत शेंगदाण्याचा असा रंग चेंज होत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं. नंतर शेंगदाणे असे थोडेसे काळकट दिसायला लागले की त्याला एका छोट्या परातीमध्ये साईडला काढून घ्यायचं. त्याला हलक्या हाताने असं पैस करून घ्यायचं. 5 ते 10 मिनिट असे शेंगदाणे सर्व थंडगार होऊन घ्यायचे. शेंगदाणे थंड झाले की त्याला हलक्या हाताने असे छान असे त्याला चोळायचे दोन्ही हाताने धरून, जेणेकरून त्याचे सर्व असे ते काळे काळे टर्पल निघून एका साईडला होतील आणि आपल्या चटणीला एकदम असा पांढरा शुभ्र रंग येईल. मग लगेचच त्याच कढईमध्ये 2 पळे तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये 7 ते 8 मिरच्या टाकायच्या आणि मिरच्याला छान असं थोडंसं तळून घ्यायचं. मिरच्यांचा थोडासा रंग चेंज झाला की त्यामध्ये लगेचच 1 चमच जिरे टाकायचे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून छान तेलामध्ये असं हलवत राहायचं. नंतर सर्व ते असं त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं. मिरच्या जेणेकरून जितक्या जास्त मिरच्या तळल्या जातील तितका आपल्याला तिखट कमी लागतं आणि एकदम चटणीला अशी टेस्ट पण येते. जिरे लसूण सर्व तळून झालं की नंतर लगेचच मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये आपण बारीक चिरलेलं सर्व त्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं. 1 वाटी आपण शेंगदाणे करून ठेवले होते ते शेंगदाणे टाकायचे आणि आपण तळून घेतलेले मिरची, लसूण आणि जिरे ते सर्व टाकून त्यानंतर थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची. चवीपुरतं मीठ टाकायचं. मी ते 2 चमच मीठ वापरलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता. त्यानंतर लगेचच थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं, जेणेकरून तो मिक्सरला छान असं गाळ होईल. लागेल इतकंच पाणी टाकायचं आणि त्याला छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. ते बारीक झालं की आपलं छान एका असं बाउलमध्ये काढायचं. मग त्या चटणीला तडका देण्यासाठी मी ते छोटंसं पातेलं गॅसवर ठेवलं. त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं. त्यामध्ये अशी छान अशी चवीसाठी मोहऱ्या टाकायच्या. मोहऱ्या तेलामध्ये छान अशा कडकडून घ्यायच्या. त्यानंतर लगेचच 1 चम्मच जिरे टाकायचे. थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि ते सर्व तडका असा चटणीवर आपल्या छान टाकून त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तयार चविष्ट नारळाची चटणी. चला तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.